हिंगणघाट तालुक्यातील बोरगाव दातार येथे सतत पाऊस येत असल्यामुळे गावातील नाल्याला पूर येतो। कित्येक वर्षांपासून गावातील रस्त्याची व नाल्याची बांधणी झाली नाही। नाल्यावरील पूल लहान असल्यामुळे जास्त पावसामुळे नाला आणि डांबरी रस्ता वाहून गेलाय, त्याची बांधणी केली नाही। आज 2 वर्ष झाली पाऊस आला की या पुलावरून नदीच्या धारेसारखे पाणी वाहत असते व गावात पावसाळ्यात नदीचे स्वरूप येते। शेतकऱ्याला व गावातील लोकांना जाता येता जीव उद्धार करून या वाहत्या पाण्यामधून गावात यावं लागतं। हीच परिस्थिती शाळेकरी मुलींची आहे। या वाहत्या पाण्यातून गावात येताना विद्यार्थ्यांचे, शेतकऱ्यांचे किंवा गावातील व्यक्तींसोबत एखादी अपघाती दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? गावातील नाल्या बुजल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली, यामुळे गावात रोगराई पसरल्यास याला जबाबदार कोण? शासन की स्थानिक ग्रामपंचायत, सरपंच की ग्रामसेवक? यावर गावातील ग्रामपंचायतने त्वरित दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन किंवा येणाऱ्या निवडणुकीत गावातील नागरिक मतदानावर बहिष्कार टाकतील, असे गावातील काही नागरिकांनी आमच्या प्रतिनिधींजवळ बोलून दाखवले। ग्रामपंचायतने त्वरित दखल घ्यावी व गावातील रस्त्याची व नाल्याची साफसफाई त्वरित करावी। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता हर्षाली सातघरे, वर्धा। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।